मी अतिशय थोडक्यात माझ्या भावना या इकडे व्यक्त करतोय. 28 जानेवारी 2024 ला दादांच्या विमानाचा अपघात झाला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीला दुःख देणारा एक ही घटना आणि सगळ्यांना वेदना देणारी ही घटना घडली. खरं तर दादांचं महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासामध्ये फार मोठं कार्य आहे. ते कृषी क्षेत्रात असेल, ते सहकार्यामध्ये असेल आणि शेषराव वानखेडे यांच्यानंतर सगळ्यात जास्त वेळ अर्थसंकल्प मांडणारे महाराष्ट्राचे अर्थमंत्री म्हणून खऱ्या अर्थाने अजितदादाच आहेत. मला वाटतं शेषराव वानखेडे यांची 13 वेळा आणि दादांची 11 वेळा या इकडे बजेट मांडण्याचं काम झालंय. माझ्या अगोदरच्या सगळ्याच व्यक्तींनी दादांचा स्वभाव सभागृहासमोर म्हटलाच आहे. एक परफेक्शनिस्ट होते. प्रत्येक गोष्टीला हो तर हो, नाही तर नाही. त्यांना करू, बघू, सांगू ही कधी भावनाच नव्हती. जे आहे ते हो किंवा नाही हे सरळ शब्दामध्ये दादा नेहमी सांगायचे. एक कडक शिस्तीचं व्यक्तिमत्व म्हणून दादांची एक स्वतःची एक ओळख त्या तिकडे होती. मगाशी जसं प्रसाद लाडांनी सांगितलं, ज्यावेळेस मीही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत होतो त्याच्या अगोदर दादा, मी, तटकरे साहेब अतिशय तो दिवस अतिशय भावनिक दिवस होता आमच्या सगळ्यांसाठी. आणि डावखरे साहेब होते, दादा होते, तटकरे साहेब आहेत, आर आबा होते. यांचं एक वेगळं जिव्हाळा आणि एक वेगळं आत्मीयतेचं संबंध होते. खरं तर प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक शहरामध्ये अजितदादांना मानणारा एक स्वतःचा वर्ग खरं तर त्यांनी त्यांच्या कामाच्या माध्यमाने तयार केला. दादांच्या कार्याबद्दलचं प्रत्येकाला एक आपुलकी, एक ओढावा हा निश्चितपणे आहे, राहील. त्यांच्या कुटुंबाच्या याच्यामध्ये सुनेत्रा वहिनी आहेत, पार्थ आहे, जय आहे. यांना सगळ्यांना खरं तर धैर्य भरपूर आहे, कारण अशा प्रसंगामधनं अतिशय सक्षमपणे ते आज ही परिस्थिती हाताळत आहेत. त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाची सगळी लोकं आणि त्याचबरोबर महाराष्ट्राची सगळी जनता ही निश्चितपणे आहेच. मी माझ्याकडनं, माझ्या पक्षाकडनं, माझ्या कुटुंबियांकडनं दादांना आदरांजली वाहतो. त्याचबरोबर सन्माननीय मोडक सरांना या इकडे आदरांजली वाहत असताना पदवीधर मतदारसंघामध्ये मोडक सरांचं फार मोठं कार्य आहे. आणि आजही पूर्ण कोकणामध्ये आपण गेलोत तर त्यांनी जो पदवीधर मंच तयार केला होता, त्या पदवीधर मंचाचे कार्यकर्ते आजही पदवीधरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये ॲक्टिव्हली सहभागी असतात. आणि खऱ्या अर्थाने या लोकांकडनं शिकलं पाहिजे की माणसं कशी जोडावीत. राजकारणापलीकडे संबंध जे असतात ते खरं तर या सगळ्या लोकांनी आपल्या डोळ्यासमोर नेहमीच एक उदाहरण म्हणून ठेवलेलं आहे. श्री सुरूपसिंग नाईक साहेब आहेत, यांचं आदिवासी या समाजासाठी फार मोठं कार्य आहे. आणि त्याचबरोबर गंगाधरजी पटणे असतील, नीलाताई देसाई असतील, यांच्या सगळ्यांच्या कार्याचा एक फार मोठा जीवनपट आमच्या सगळ्या तरुण आमदारांच्या समोर आहे, जे खऱ्या अर्थाने आमच्यासाठी आपल्या राजकीय जीवनामध्ये पुढे जात असताना एक दीपस्तंभासारखं ते खरं तर त्यांचं कार्य आमच्या सगळ्या आमदारांसमोर आहे असं मी मानतो. मी पुन्हा एकदा या सगळ्यांसाठी माझ्या पक्षाकडनं आणि माझ्या कुटुंबियांकडनं आदरांजली वाहतो आणि